शासकीय योजना A to Z या चॅनल्स मधून मी सुजाता आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. हा व्हिडिओ बनवण्याचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन कारण आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो. मी परवा दिवशी आपले वैभवशैली कोकण या चॅनलचे गाजलेले बाळा पाटेकर दादा यांना भेटण्याचा ध्यास घेऊन गेले होते भेटायला. पहाटे 5:30 वाजता मी व माझी आई घरून निघालो. कोकण हे कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलं तर नव्हतं, पण आम्ही गेलो. पूर्ण दिवस आम्ही फिरत राहिलो, दिवस आणि रात्र. रात्री 8 वाजता आम्ही त्यांच्या गावात पोहोचलो. 8 वाजता पोहोचल्यावर ही दादांची भेट झाली नाहीये माझी, पण 8 वाजता एक तिथले गृहस्थ भेटले आणि ते आम्हाला दादांच्या घरी घेऊन गेले. पण माझं नशीब खूप छान की दादा त्याच दिवशी मुंबईहून दुपारी आले होते. पण मी असं गाव कधीच माझ्या स्वप्नातही पाहिलं नव्हतं की ज्या गावात रस्ते, लाईट, पाणी, दवाखाना, मेडिकल, ग्रंथालय वगैरे अशा कोणत्याच गोष्टी नाहीयेत तिथं. अशा ठिकाणी दादा राहतायत आपले. पण तेच दादा सगळ्यांच्या मनावरती आज राज्य करतायत. पण माझ्या भावानं आणि बहिणीनं त्यांच्या गावातली खूप कंडिशन विकट आहे. तिथं शासकीय योजना तरी माहीतच नाहीत लोकांना बऱ्यापैकी. मला हे ऐकून खूप दुःख वाटलं. महाराष्ट्रामध्ये आपण खूप लोक स्वार्थी आहोत, खूप घमेंडी आहोत. मान्य करावं लागेल, कारण आपल्या कर्माचे फळ आपल्याला इथेच भेटणार आहेत. बघा, तुम्हाला आणि मला योजनेचा लाभ भेटलाय. लाडकी बहिणीचे पैसे मलाही भेटले, तुम्हालाही भेटले नक्कीच. पण दादांच्या गावामध्ये अनेक महिला आहेत, अनेक भाऊ आहेत, त्यांना कसलीच योजना माहित नाही. मी तिथं गेल्यावर मला खूप वाईट वाटलं की मी असा ध्यास घेतला आहे की ज्या गावात योजना माहित नाहीत अशा लोकांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम तुम्ही आणि मी करू शकतो. माझ्या बहीण भावांनो, फक्त कोणता स्वार्थ ठेवू नका की कोणी मला कमेंट करेल, कोणी मला सबस्क्राईब करेल, कोणी लाईक करेल आणि मगच मी दुसऱ्याला करेल. नाही महिलांनो, तुमच्याकडे नेट डाटा आहे मोबाईलमध्ये, त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करूयात. बघा, दिवसभर आपण रील्स पाहतो, फेसबुक पाहतो, व्हॉट्सअप पाहतो, यातून काय भेटतो आपल्याला? पण जर ते लाडकी बहीण योजना किंवा बांधकाम कामगार योजना याचे पैसे भेटले तर कोणाचं कुटुंब उपजीविका चालू शकते. दादांच्या तर गावात लोकांना काम नाहीये, त्यांचा घर खर्च कसा चालत असेल हे ऐकून मी खूप शॉक आहे पाहून सगळं. आणि माझ्यासाठी हे जीवनात एक खूप मोठी गोष्ट मला शिकायला भेटली तिथं जाऊन की त्या लोकांचं जीवन खूप बिकट आहे. पण आपण जे मोबाईलचा डाटा जाळतोय त्याच्याऐवजी या व्हिडिओचा एक लाईक, शेअर अशा लोकांच्या पर्यंत पोहोचवा की ज्यांना योजनेचा लाभ भेटला नाहीये. माझ्या बहीण भावांनो, खाली कमेंट मध्ये मला सांगा. अनेक असं कोकणामध्ये गाव आहेत, कोकणाच्या बाहेरही गाव आहेत, लातूर भाग, कोकण भाग, अनेक अशी गाव आहेत की जिथे योजनांचा काहीच माहित नाहीये किंवा तिथपर्यंत त्यांच्या घरापर्यंत लोकांची योजना पोहोचल्या नाहीत. तर मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करेन. खाली मला कमेंट मध्ये सांगा. ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे आहेत, योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी मला कमेंट नक्की करा. माझी एवढीच इच्छा आहे. आणि मी दादांना भेटल्यावर दादांना विचारलं मी बऱ्याचशा गोष्टी, पण मला तिथून बऱ्याचशा अशा गोष्टी माहीत झाल्या की त्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा लाभ मिळणं गरजेचं आहे. पण हे मी एकटं काही कार्य करू शकत नाही. मला साथ हवी आहे आपल्या महाराष्ट्रातील लोकांची, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची. तळागाळातील आपण प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यासाठी खरंच एक प्रयत्न करूया. तुमचे मित्र असतील कोकणात, अन्य ठिकाणी असतील, बघा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे कोणाला तरी योजनेचा लाभ भेटेल आणि त्यांना मदत होईल आर्थिकरित्या, आणि त्या आर्थिक मदतीवर त्यांचं कुटुंब चालेल. एवढं पण स्वार्थी राहू नका माझ्या बहीण भावांनो. या जगाच्या जाळ्यात रील्स पाहण्यात आणि नको त्या गोष्टी पाहण्यात वेळ घालवू नका. हा एक व्हिडिओ तुम्ही लाखो लोकांच्या पर्यंत घेऊन जा. आणि ज्या तळागाळापर्यंत मी ज्या गावात गेले असे अनेक गावं आहेत की तिथं लोकांना पर्यंत शासकीय योजनांची काहीच माहिती नाही. शासन द्यायला बसले आणि आपल्याला हात नाहीत घ्यायला असं आपण म्हणतो. तशीच अवस्था बऱ्याचशा ठिकाणी आहे. दादांच्या गावी तर नेटवर्कही नाहीये.
अशा ठिकाणी 600 घरं आहेत बघा, पण त्या 600 घरामध्ये योजनांचा पत्ता नाहीये बघा. माझ्या बहीण भावांनो, तुम्ही आणि मी प्रयत्न केला तर तुमचा एक शेअर, एक लाईक आणि तुमच्या व्हॉट्सअपला कितीतरी लोक असतात हो. माझ्या तर व्हॉट्सअपला 1000-2000 सहज असू शकतात, तुमच्या पण तेवढे असू शकतात ना. असे महत्वाचे व्हिडिओ ज्यातून काही शिकायला मिळेल किंवा आपल्यामुळे कोणाला तरी मदत होईल, लोकांच्या मदतीला जाऊन आपण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा एक आशीर्वाद म्हणून जाऊया आपण त्यांच्यासाठी. बघा, व्हॉट्सअपद्वारे आपण त्या लोकांना आपण हे व्हिडिओ पाठवून त्या लोकांना आपण एका योजनेचा लाभ देऊ शकतो, एका काय भरपूर योजनेचा लाभ देऊ शकतो. बांधकाम कामगार योजना, लेक माझी लाडकी योजना, भाग्यश्री लेक माझी भाग्यश्री योजना, अशा कोणत्याच योजना तिथे माहित नाहीत. बघा, तुम्ही एक शेअर करा आणि खरंच तळागाळात तुमचे कोकणात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं नातेवाईक, मित्रांचे मित्र, मैत्रिणींचे मैत्रिणी अनेक कोणी असतील त्यांना सगळ्यांना शेअर करा. फोन नंबर मध्ये त्यांचं नाव नंबर सेव्ह करून काही उपयोग नाही. त्यांना कुठेतरी मदत करा. भले तुमची त्यांची भेट एका क्षणाची असो, पण तुमचीच भेट ती लाख मोलाची ठरेल त्यांच्या आयुष्यात आणि तुम्ही नकळत तुमच्याकडून त्यांना मदत होईल. चला तर आपण सर्वांना मदत करूया एकमेकांना. बघा, दादांची माझी चर्चा जी झाली ती पुढे आपण पाहूयात सर्वांनी, म्हणजे तुम्हाला समजेल. चला तर पुढे पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. गावामध्ये शासकीय योजना राबवल्याच जात नाहीयेत आणि मी शॉक झाले की आता बांधकाम योजना, बांधकाम कामगार योजना किंवा वयश्री योजना किंवा संजय गांधी पेन्शन योजना, कोणत्याच योजनेचा इथं लाभ मिळाला नाही. दादा, तुम्ही घेतलाय का लाभ? सांगा जरा. एवढंच आठवत आहे आता जी लाडकी बहीण, हे बहुतेक लोकांनी त्याचा फायदा मिळतोय. याच्या अगोदर माझं कसं झालंय की मी आता 3 ते 4 वर्ष इकडे आहे, पण बरेचशे लोकांना माहिती असेल नसेल, पण मला या गोष्टीची माहिती नव्हती. पण आता या लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याचा पुरेपूर फायदा लोकांनी उचललेला आहे, प्रत्येक घरामध्ये उचललेला आहे. पण दादा, तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ का घेतला नाही? बांधकाम कामगार योजना म्हणा, वयोश्री योजना तुम्हाला भेटते, त्याचा लाभ का तुम्ही घेतला नाही? कारण काय माहिती आहे, ही योजनेची माहिती इथल्या लोकांना नाही, काय असते काय. कारण 4 लोक जर येऊन माहिती जर दिली ती नक्कीच लोकांना त्याचा फायदा होणार. बघा दादा, मी नक्कीच तुमच्या गावामध्ये भरपूर लोकांना माहिती देणार आणि याची प्रोसेसही आपण चालू करूया आणि योजनेचा लाभही घेऊया आपण. नक्की. आणि मित्रांनो, खरंच तळागाळात योजना शासनाच्या पोहोचवायच्या आहे आपल्याला आणि लोकांना फायदा आपल्याला झाला ना लाडकी बहीण योजनेचा, बांधकाम कामगार योजनेचा, तसा सर्वांना लाभ मिळाला पाहिजे योजनेचा. आणि तुमच्याही भागात असे लोक असतील माझ्या बहिणीनो, भावांनो, आता दादा कोकण भागात आहे, तुमच्या भागात अशी भरपूर लोक असतील की तिथे एकही योजना पोहोचली नसेल, तर खाली कमेंट मध्ये सांगा. मी तिथं बोलणं ऐकलं माझ्या भावांनो आणि बहिणीनो. त्या गावामध्ये योजनेची गरज आहे, अनेक गावामध्ये योजनांची गरज आहे. आपल्याद्वारे आर्थिक मदत अनेक जणांना होऊ शकते. आपल्या व्हॉट्सअप मधील नंबर सेव्ह केलेले किंवा फोन मधील नंबर सेव्ह केलेले अशा अनेक लोकांना लाभ भेटणं गरजेचं आहे. बघा, तुमचा 5 मिनिटाचा वेळ पण लोकांचं आयुष्य बदलून जाईल. की वर्षानुवर्ष मिळणारा लाभ योजनेचा अनेक लोकांना आपल्यामुळे होऊ शकतो. माझ्या बहीण भावांनो, बघा, लेक माझे लाडकेमध्ये अनेक लाभ आहेत, ते देखील भेटतील. बांधकाम योजनेमध्ये तर मुलींच्या लग्नासाठी शासन पैसे देत आहे आणि अशा गावांच्या मध्ये अनेक मुली आहेत लग्नायोग्य वयात असलेल्या, त्यांना आपल्याद्वारे खूप गोष्टींची मदत होऊ शकते. विचार केला आणि खरंच आपला एक शेअर आपल्या मित्रांना तळागाळापर्यंत हा व्हिडिओ पाठवला तर त्या लोकांना कुठेतरी योजनेचा लाभ भेटू शकतो. हा व्हिडिओ प्रत्येक गावातील व्यक्तीसाठी, प्रत्येक घरातील व्यक्तीसाठी आहे. तर फक्त बघून आपल्या पुरताच ठेवू नये, तर इतरांनाही तो शेअर करावा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तुम्ही एक मदतीचा हात देऊ शकता. बघा, जर मी तुम्हाला खरंच माझ्या कुठल्या बोलण्याद्वारे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी क्षमा मागते, मला क्षमा करा. पण एक मदत तुमच्या बहीण भावांना मदत करू शकते. एक योजना त्यांचं जीवन बदलू शकते. यासाठी आज आता आपण हा व्हिडिओ सर्वांच्या पर्यंत शेअर करूया, अनेक योजना तिथपर्यंत राबवूया आणि अनेकांना जे लाभ भेटले नाहीत, काही प्रॉब्लेम असतील त्यांनी कमेंट मध्ये सांगा, मी नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करणार. चला तर आपण पुढच्या
पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.